अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात घडलेल्या विमान दुर्घटनेचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन जरी थांबलेलं असलं तरी या संपूर्ण मेघानीनगर परिसरात ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं होतं आणि ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली होती त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। इथले मलबे जे आहेत, पडलेले जे अवशेष आहेत ते बाजूला करण्याचं काम खरं तर अव्याहतपणे या ठिकाणी सुरू आहे। कालपर्यंत अशी शक्यता देखील होती की या ठिकाणी आणखी काही मृतदेह आढळत आहेत का, काही जिवंत लोक सापडत आहेत का आणि त्या दृष्टीनं वेगवेगळे अथॉरिटीज, वेगवेगळ्या टीम्स ज्या आहेत त्या या ठिकाणी सर्च ऑपरेशन देखील करत होत्या। मात्र फारसं काही हाती लागलेलं नाही आहे आणि आता जवळपास अपेक्षा ज्या आहेत त्या या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि त्यामुळे आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करणं, या ठिकाणी जे अवशेष वेगवेगळे पडलेले आहेत ते बाजूला करणं, हे सगळं महत्त्वाचं काम जे आहे ते गुजरात प्रशासनाच्या वतीनं सध्या केलं जातं आहे। दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये DNA सॅम्पलिंग जे आहेत ते घेतलं गेलेलं आहे। जवळपास 300 पेक्षा जास्त मृतांचे नातेवाईक जे आहेत त्यांचे DNA सॅम्पल्स या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी आत्ताच्या घडीला जी माहिती आहे ती आहे 31 जणांचे सॅम्पल जे आहेत ते मॅच झालेले आहेत आणि त्यापैकी 15 नातेवाईकांना त्यांच्या परिजनांचे मृतदेह जे आहेत ते ताब्यात देण्यात आलेले आहेत। ही प्रक्रिया अत्यंत किचकट आहे आणि तेवढीच वेळ खाऊ पण आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो। शेवटच्या नातेवाईकापर्यंत त्याच्या परिजनाचा मृतदेह मिळण्यासाठी कदाचित अजून 2 दिवस देखील लागू शकतात। मात्र प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे। फॉरेन पॅसेंजर्स जे होते त्यांच्यासाठी देखील त्यांच्या देशाच्या लोकांच्या माध्यमातून वेगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी अहमदाबादमध्ये केली जाते आहे। एकूणच हा संपूर्ण परिसर पहिल्या दिवसांपासूनच आपण बघतोय की कॉर्डन ऑफ केला गेलेला आहे। प्रशासकीय पातळीवर एकीकडे हा संपूर्ण परिसर स्वच्छ करणं, अवशेष बाजूला करणं हे काम सुरू आहे, तर दुसरीकडे जे नातेवाईक या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचे DNA सॅम्पल्स घ्यायचे आहेत, त्यांचे DNA मॅच झाल्यानंतर त्यांना मृतदेह ताब्यात द्यायचे आहेत। अशा पद्धतीचं एक आव्हानात्मक काम सध्या अहमदाबादमध्ये सुरू आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।